नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के अड़पल्ली गांव जिला गढ़चिरौली से। सांसद अशोक नेते हरि गुरुचांद ठाकुर महाराज के किए दर्शन। बंगाली समाज के लोगों की समस्या को लिया संज्ञान में। बंगाली समाज के लोग द्वारा गुरुचंद ठाकुर जी याद में 2 दिन के लिए मेला भराया जाता है और भारी संख्या में लोग आते हैं। इस स्थान पर भजन कीर्तन का आयोजन होता है। फिर सभी बंगाली लोग अपने अपने गांव चले जाते हैं। 3 से 4 साल पहले यहां पर बिजली की समस्या थी, फिर मैंने बिजली उपलब्ध करा दी। बात रही बंगाली समाज के लोगों को जाति का प्रमाण पत्र नहीं मिल रहा। 1968 के पहले जाति का दाखिला मिलता था। सांसद अशोक नेते ने लोकसभा में यह बात रखी थी, फिर वहां से राज्यसभा को पत्र गया। आइए जानते हैं पूरी रिपोर्ट। अशोक नेते सांसद बीजेपी गढ़चिरौली जिला, क्या कहा उन्होंने। अड़पल्ली गांव गढ़चिरौली जिले से सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। खरं म्हणजे 2 दिवसापासून या ठिकाणी बंगाली समाजाची हरिचंद ठाकूर हे संत होते, ज्यांनी समाजासाठी अनेक ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून बंगाली समाज त्यांना मानतात आणि म्हणून त्यांच्या निमित्तानं दरवर्षी बंगाली समाज या ठिकाणी यात्रा भरवत असते आणि या यात्रेच्या भरोशावर या ठिकाणी लोक इथं आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात लोक आहेत। संध्याकाळी 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंगाली क्षेत्रातून लोक येत असतात। या ठिकाणी यांचं भजन पूजन आणि कीर्तन होत असते। ते कीर्तन ऐकतात आणि मग शेवटी आपापल्या गावाला ते जातात। या निमित्तानं यांचं एकत्रीकरण होते, इतकंच होते आणि एकमेकाशी संवाद त्यांचा साधला जातो। त्याच्यामुळे त्यांच्या अडचणी समस्या हे पण त्यांना ऐकता येते। हा महत्त्वाचा विषय आहे, म्हणून या निमित्तानं अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी ठरवला गेलेला आहे। इथे आपण नेमके कोणकोणत्या प्रकारच्या समस्या त्यांच्या जाणून घेतल्या आणि त्याचे निराकरण कशा प्रकारे करणार। खरं म्हणजे त्यांच्या बंगाली समाजाच्या अडचणी मला कल्पना आहे। या ठिकाणी मी 3-4 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेस या ठिकाणी यांची इलेक्ट्रिसिटीचा विषय होता, तो मी मार्गी लावून दिला। म्हणूनच या ठिकाणी हे जे लाईट दिसत आहे त्याचाच एक परिणाम आहे। शिवाय यांचा जातीचा दाखला यांना मिळत नाही। 1968च्या पूर्वी जातीचा दाखला यांना दिला जात होता, नमोशूद्र म्हणून एससी सर्टिफिकेट म्हणून, पण तो मिळत नाही आहे। यासाठी मी स्वतः विधानसभेत तर प्रयत्न केलेच पाठपुरावा आमदार असताना, पण लोकसभेत मला संधी मिळाल्यावर लोकसभेत हा विषय उचलून धरला आणि त्याचाच परिणाम म्हणून लोकसभेच्या माध्यमातून राज्य सरकारला पत्र गेलं आणि राज्य सरकारने पुण्यामध्ये एक बार्टी संशोधन संस्था आहे, बार्टी नावाची, ते बार्टी नावाची संस्था इथे नेताजी नगरला आली, बंगाली एरिया आहे तो, त्या ठिकाणी सर्व लोकांना बोलावलं आणि त्यांच्या चालीरीती काय आहेत, त्यांच्या हालचाली काय आहेत, ते कसे वागतात, हे सर्व त्यांनी अहवाल तयार करून बार्टीचा रिपोर्ट तो इथून घेऊन गेलेला आहे। पण शासनाकडे अजून आलेला नाही। पण शासनाकडे अजून न येण्याचं कारण मागच्या वेळेस उद्धव ठाकरेचं सरकार होतं, त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। पण आता सध्याचं सरकार जे आहे हे शिंदेचं सरकार आहे, आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, त्यांच्यासोबत अजित पवार गटचे सरकार आहे। ह्या सरकारमध्ये कार्यशील सर्व मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मी सॉल्व करेल मला असं वाटते। मी स्वतः आता 2 दिवसापूर्वी गेलो होतो, त्या विभागाचे सेक्रेटरी सचिव भांगे साहेब यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बार्टीचा जो रिपोर्ट आहे तो मोदी साहेबांनी जोडलेला आहे, मोदी साहेबांचे विचार त्यांना पडतात। मोदी साहेबांनी जो महत्त्वाचा निर्णय घेतला, 500 वर्षापासूनचा जो निर्णय पेंडिंग होता राम मंदिराचा, आणि तो निर्णय मार्गी लावला आणि मार्गी लावलाच नाही
तर तो अयोध्या येथे एक मोठं मंदिर निर्माण केलं भव्य आणि त्या ठिकाणी रामाची मूर्ती बसवली. तर हे सर्व जे बंगाली समाज आहे हे मोदीजीला मानणारे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांना काही अधिक काही